There's no one like you, my little girl. Your eyes so blue under those brown curls. गुड मॉर्निंग. एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. पहाटेचे 5:30 होत आहेत. मी जिमकडे निघाली आहे आणि हो, आज आमची अख्खी फॅमिली या जिममध्ये असणार आहे. प्रितीश 5 वाजताच पोहोचला आहे. त्याला आणि त्याच्या मित्राला काय मूड झाला आहे सध्या माहिती नाही, पण एकमेकांना अगदी 4:45 वाजल्यापासून फोन करतात आणि जिमला जायचं हे सुरू असतं. तर बघू शकता आता इतक्या लवकर हे वेट ट्रेनिंग करायची गरज आहे का या मुलांना. हे बघा, खायचं प्यायचं काही नाही, व्यायाम बघा यांचा. तर ठीक आहे, चला, आम्हीही त्यांना नाही म्हटलं. करतायत तर करू द्या. मला माहिती होतं प्रीतीचं काय हे जास्त दिवस टिकणारं नाही आहे. 1-2 दिवस करेल, पुन्हा नाही उठणार तो. तर मीही काय आज वेगळे एक्सरसाइज ट्राय केले आणि 45 मिनिटाचाच एक्सरसाइज करून मी परत घरी जाणार आहे. हे लोक मात्र थांबणार आहेत. घरी आले, छान मस्त फ्रेश झाले, अंघोळ वगैरे करून स्किन केअर करून घेतलं. आणि सध्याचं माझं स्किन केअरचं मॉर्निंगचं रुटीन असं आहे की मी हे नियासिनामाइड लावते, मॉइश्चरायझर लावते आणि थोडंसं बर्वाचं फाउंडेशन लावते. माझ्याकडे हा मिशोवरून ऑर्डर केलेला एक ड्रेस होता, जो बऱ्याच दिवसांपासून मी कुठेच वापरलेला नव्हता आणि हा मला बाहेरही वापरायचा नाही आहे. म्हणून म्हटलं चला आपण आता याला घरीच वापरायला चालू करूया. जर का तुम्ही माझे रेग्युलर व्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल मी एकदा मिशोवरून घेतलेले कपडे दाखवले होते. त्यानंतर मी कधीच मिशोवरून कपडे ऑर्डर नाही केले. ओन्ली पोहे हा काही हेल्दी ब्रेकफास्टचा ऑप्शन होऊ शकत नाही, म्हणून मग मी बॉइल्ड एग्स घेतलेत त्याच्यासोबत. छान त्याच्यावरती ब्लॅक पेपर आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं लाल तिखट भुरभुरलं आहे. चला, मस्त शेव टाकून लिंबू पिळून पोहे एन्जॉय करायचे. छान ब्रेकफास्ट रेडी आहे. आणि तुम्ही ऐकत असाल पाठीमागे आज रिझल्टचा दिवस आहे, शनिवार आहे आणि आम्हाला खूप उत्सुकता आहे की आमचे दादा येणार, ही खात्री आहे आम्हाला. आणि त्यासाठी मी इतकी एक्सायटेड आहे, आजपर्यंत कधी नव्हते, पण आज पहिल्यांदा एवढी एक्सायटेड आहे. आणि त्याचमुळं आहोंना आश्चर्य वाटते की ही काय एवढी एक्सायटेड आहे. पहाटेपासून मी वाट बघतेय की कधी रिझल्ट चालू होतोय. तर चला, मस्त ब्रेकफास्ट करत आता रिझल्ट बघायचा. इथे हे काय सुरू आहे माझं माहिती आहे. जेव्हा मी तुमच्याशी बोलत असते तर तेव्हा मी कॅमेऱ्याच्या त्या ग्रीन लेन्सकडे बघत असते आणि आता स्वतःकडेच कॅमेऱ्यामध्ये पाहिलं, कुठे कशी जाड झाली आहे, कशी दिसते हे, आणि ब्रेकफास्ट करायला आले. मस्त दोघांनी रिझल्ट बघत ब्रेकफास्ट एन्जॉय केला. आणि खरं सांगते मैत्रिणींनो, रिझल्ट जेव्हा सुरू झाला तेव्हा इथून हलायचं मनच करत नव्हतं. आणि आम्ही 2 रिझल्टची वाट बघतोय. एक तर रोहित दादा आणि महेश दादा. आमच्या एरियामध्ये आम्ही ज्यांना वोट केले ते महेश दादाच येणार याची खात्री आहे. तसंच गावाला म्हणजेच तासगाव कवठेमंकाळमध्ये रोहित दादाच येणार. तर तसंच झालं मैत्रिणींनो. खूप आमच्या अगदी मनासारखा रिझल्ट लागला. त्यामुळं आम्ही अगदी हॅप्पी होतो जेव्हा सुरुवातीपासूनच हे दोघंही दादा लीडवरती होते. रिझल्ट सोडून उठावंसंच वाटत नाहीये, पण स्वयंपाक अजून बाकी आहे. आणि स्वयंपाकामध्ये मी आज तसंही शॉर्टकट मारणार आहे. खूप दिवस झाला घरात मिसळ बनली नाही, पाव आणलेत, मिसळ बनणार आहे, कारण रिझल्ट महत्वाचा आहे. आमचे दादा येणार हे तर अगदी ठरलेलं आहे आता, कारण लीडवरती आहेत दादा अगदी सुरुवातीपासून. आणि हो, मी ज्या गावची आहे तिथेही दादाच येणार, आमचा रोहित दादा. तर तोही आघाडीवर आहे अगदी स्टार्टिंग पासून. आणि बिचारा छोटा एजनी आणि पहिल्यांदा उभं राहिलाय. संजय काकाची खूपच हवा होती, तर आय थिंक ती हवा टॅटाफिस होणार आहे आणि तिकडेही दादाच येणार आहेत. तर आय होप सगळे हे असंच होऊ दे. चला, मी मात्र आता कामाला सुरुवात करते, कारण इथे बसून आणि काम करताना सुद्धा रिझल्ट हा पाहायला मिळणारच आहे, पण जागा सोडवत नाहीये. मी घरीच मटकीला मोड आणते आणि जेव्हा केव्हा मी मटकी भिजवते तेव्हा 2 वेळेला तरी ॲटलिस्ट त्याची भाजी बनेल अशा हिशोबाने भिजवलेली असते. त्यामुळं एकदा ऑलरेडी भाजी करून उरलेली ही मोडलेली मटकी होती, जी मी डब्यामध्ये तशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली होती. तर म्हटलं चला मिसळ करूया. मिसळचा फरसाणसुद्धा आहे. लक्ष्मीनारायणचा जो काही फरसाण खास मिसळसाठी मिळतो तो वाला आणलेला होता.
डीमार्टमधून हा असा थोडासा खाऊ आणावा लागतो, कारण प्रितिशला आधीमध्ये मूड होतो खायचा. आपण मोठे कितीही हेल्दी खायचं ठरवलं की नाही आपण बाहेरचं काही खायचं नाही, आधीमध्ये इतर काही खायचं नाही, तरीसुद्धा लहान मुलं असतात घरात, तेव्हा असा काही खाऊ ठेवावाच लागतो. आपल्यालासुद्धा कधीतरी जेवणासोबत बोरिंग भाजी असेल ना तर मी फरसाण घेते तोंडी लावायला, छान वाटतं. बोरिंग म्हणण्यापेक्षा आपल्या आवडीची नसलेली भाजी एखादी असेल ना तेव्हा हे असं तोंडी लावायला लागतं. तर छानपैकी मी आता इथं मिसळ बनवून घेते आहे. टोमॅटो इतका गोड होता आणि इतका लालबुंद आहे, तुम्ही बघू शकता की खायचा मूड झाला मला, म्हणून चिरतच खाल्ला. असं मी कधी खात नसते आधीमध्ये, पण त्या टोमॅटोचा कलर बघून ना मोह राहवला नाही माझा. मी मिसळ कशी बनवते बघा, तर घरीच मसाला बनवते. कोणताही तयार मिसळचा मसाला मी नाही वापरत. जसा नॉनव्हेजसाठी बनवते ना तसाच सर्व खडा मसाला वापरून मी मिसळसाठी मसाला बनवून घेतला. आणि मग मस्त कांदा आणि टोमॅटो, लसूण, अद्रक छान सगळं भाजून व्यवस्थित अगदी, आणि थोडंसं खोबरेसुद्धा मसाला तयार करणार. मिसळ ही बाहेर किंवा घरी जास्त खाल्ली जात नाही आमच्याकडे, कधीतरी रेअरली आम्ही खातो. कारण तेच आहे की पाव खाल्ले जातात, फरसाणसुद्धा हेल्दी नसतो, फक्त त्यामधले हे स्प्राउट्स हेल्दी असतात. आणि मेन म्हणजे त्याला जी काही तर्रीसाठी तेल वापरलं जातं ते खूप अनहेल्दी आहे असं आहोंचं म्हणणं आहे. त्यामुळं जास्त खाल्ली जात नाही. कधी तर हे असं मूड झालं की मी बनवते, तेही घरीच. बाहेर म्हणाल तर जेव्हा मी मानसीसोबत दगडूशेठला गेले होते तेव्हा तेथील पुण्यातील फेमस मिसळ ट्राय केली होती, आणि ती वेगळीच होती. पोह्यांमध्ये मिसळ ॲड केलेली होती. आमच्या कोल्हापूरकडे बटाटासुद्धा वापरला जातो, म्हणजे बटाट्याची भाजी असते आणि त्या भाजीवरती पुन्हा मोड आलेली मटकी जी आपण शिजवून थोडीशी घेतो ती टाकलेली असते, आणि मग त्यानंतर ती तर्री ओतली जाते, आणि फरसाण आपल्या आवडीनुसार. हे असं बघू शकता की किती छान असा मसाला बनवून रेडी आहे. आणि बाहेरचा मसाला मिसळचा कोणताही ॲड करायची गरज लागत नाही. खूप टेस्टी अशी मिसळ बनते बरं का. आणि प्रीतीचं म्हणणं आहे की मम्मी प्लीज तेल थोडंसं जास्त टाक, त्याशिवाय तर्री येणार नाही, तू टाकत नाहीस तेल. पण तरीसुद्धा सवयीप्रमाणे आज तेल कमीच पडलं आहे माझ्याकडून, पण तरीसुद्धा तर्री आलेली आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान झाली होती. पण ही मिसळ इतकी बनली की मला रात्री स्वयंपाकच वेगळा करावा लागलेला नाही, बघू शकता इथे. आणि हे जे नॉनस्टिकचं पॅन आहे ना हे मी खूप वर्ष ना वापरत नव्हते, ठेवून दिलं होतं की हे असं पॅन वापरायचं नाही म्हणून. त्याला मी पुन्हा वापरण्यात घेतला आहे, कारण सध्या मला असं वाटतं आहे की माझ्याकडे ना कढया कमी पडत आहेत. रोज ब्रेकफास्ट हा डायनिंग टेबलवरती केला जातो, आणि त्यानंतर रात्रीचं जेवण सोबत सगळे हे असं भारतीय बैठक टाकून आम्ही करतो. आज मात्र तुम्ही पाहिलं की सकाळपासून आम्ही हॉलमध्येच आहोत. त्याचं रिझन तेच आहे की आम्हाला आज रिझल्ट अगदी डिटेलमध्ये पाहायचा होता. 5:10 होत आहेत. आजचा योगा सेशन अजून बाकी आहे. आहोंचा सकाळीच खूप सारा एक्सरसाइज झाला आहे, आणि विजयाच्या जल्लोषामध्ये अख्खा दिवस असा आळसात घालवला आहे. भांडीसुद्धा धुतलेली नाही आहेत. मिसळ इतकी झकास झाली होती की 2 पाव खाणारी मी 3 पाव खाल्लेत मी. आणि खरंच बाहेरचं कितीही खा, पण घरच्या जेवणाची जी काही सर असते, जी चव असते, काय आहो काय म्हणणं आहे तुमचं यावरती? खरं सांगायचं, मी माझं स्वतःच कौतुक करते असं नाहीये बरं का. तरी घरातलं दिलं तर मी हॉटेल टाळायला तयार आहे. इतकं टेस्टी होतं ना जेवण. येस, म्हणजेच आजची मिसळ एकंदरीत खूपच भारी होती, खरंच भारी होती, एक नंबर. तसं आता सुगरण झाली आहे मी. आणि तुम्ही जसं म्हणाल ना मला, नाही इतकी नाहीये, नव्हती मी एवढा इंटरेस्ट घेऊन स्वयंपाक करत नव्हते कधी. जेव्हा मी ऑफिसला जायची आणि जेव्हापासून घरी आहे तेव्हापासून इंटरेस्ट घेते या सगळ्या कामांमध्ये. पूर्वी नव्हते घेत इतकं, आणि हे सत्य आहे. आवड होती पहिल्यापासून, पण मी करत नव्हते. तर आत्ता ना मी निघाली. मी तुम्हाला बोलले होते ना कालच्या व्लॉगमध्ये की माझ्या काही प्लांट्सना कीड लागली आहे. मी दाखवते तुम्हाला ती कीडसुद्धा. आणि माझ्या इथे ओळखीच्या नर्सरीवाल्या आहेत, त्या मला बोललेल्या की मी मेडिसिन बनवून देते म्हणून. तर मी चालली आहे त्यांच्याकडे मेडिसिन आणण्यासाठी. हां, मी नर्सरी दाखवते तुम्हाला. चला. इतकी सारी कीड लागली आहे, आणि कसल्याही परिस्थितीमध्ये ना या प्लांटला वाचवायचंच आहे. आज मी या सगळ्याला औषध मारणार आहे. या प्लांटला अगदी किंचित सुरुवात झाली आहे, अगदी किंचितची. दिसत नाही एवढी, पण मला दिसतीये. आणि ना माझ्याकडे ना हे जे प्लांट आहे केवढं सुंदर आहे बघा तुम्ही.
केवढं सुंदर आहे. आता हे जे पान आहे हे येल्लो झालंय, याचं लाईफ संपलंय. म्हणजे हे पाण्यामुळे वगैरे झालंय असं नाहीये. हे खूप जुनं पान आहे, त्याचं लाईफ संपलंय, त्याला काढून टाकायचंय. आणि हे इतकं सारं फुटलंय ना की अहो ना, मी म्हणते की याची कुंडी चेंज करूया आपण, पॉट चेंज करूया. हे काही सूट होत नाहीये हॉलमध्ये, बिलकुल चांगलं वाटत नाहीये हे. तर मी त्या आंटीना विचारते, त्या हा बोलल्या घेऊन ये, तर मी हे उद्या घेऊन जाईन. नाहीतर इतका सुंदर असा प्लांट माझा खराब होऊ शकतो. चला 5:15 होत आहेत बरोबर. चलो 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 चलो. आमच्याच एरियामधील ही नर्सरी आहे आणि या नर्सरीच्या ओनर आहेत त्या माझ्या ओळखीच्या आहेत, पण त्या ताई गावी गेल्या आहेत. पण त्यांनी हे असं मेडिसिन बनवून विकायलाच ठेवलेलं आहे आणि हार्डली हे 50-60 रुपयाचं लिक्विड आहे. पण ते काका मला सांगत होते की अगदी खात्रीशीर ती कीड जाते. नाहीतर मी इथंच आहे, तुम्ही मला सांगायला येऊ शकता. माझ्याकडे जो काही मनी प्लांट आहे ना, त्याला हे जे मध्ये लावतात याला काय बोलतात मला नक्की कमेंट करून सांगा, मला खरंच आठवत नाही आहे. आणि ते ना छोटं पडत आहे, म्हणून मग मी ते चेंज करायचा विचार करते आणि त्याला काढून मी इतर कुठल्या तरी पॉटमध्ये ट्रान्सफर करेन. म्हणून मग मी एक हे मोठंवालं घेतलं, ज्याची किंमत त्यांनी माझ्याकडून 200 रुपये घेतली. त्या काकांनी मला अजून एक मेडिसिन दिलं, ज्यामुळे प्लांट्स हे नेहमी हिरवेगार राहतील असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मिक्सवालं खतसुद्धा मी घेतलं. त्यानंतर काही मी प्लांट्स बघायला आले होते. खरं तर आता माझ्या घरामध्ये प्लांट्स ठेवायला जागा नाही आहे आणि खूप अशी गिजबीट केलेलीसुद्धा मला घरात आवडत नाही. मला ना असं सुटसुटीत घर आवडतं. हौसेने प्रत्येक गोष्ट आवडते म्हणून घरात ठेवत जायची, ॲड करत जायची. पण फ्युचरचा विचारसुद्धा करायला हवा. म्हणजे जसं की ते मेंटेन करता यायला हवं. क्लिनिंग करताना, डस्टिंग करताना अगदी सुटसुटीत जर का असेल घर आपलं ना, तर पटपट होतं आणि छानसुद्धा दिसतं. मला असं वाटतं की जितकं सुटसुटीत आणि साधं आणि स्वच्छ असेल तितकं घर छान दिसतं. आणि खरंच हेच रिझन असेल ज्यामुळं माझं घर सगळ्यांना खूप आवडतं. मी असं ना खूप असं छोट्या गोष्टी ठेवलेल्या नाही आहेत. तर तुम्ही बारकाईने जर का पाहिलं असेल, तुम्ही माझे व्लॉग पाहत असाल तर तुम्हाला कळलंच असेल. पाण्यात ना याची सुकवून पाण्यामधून प्यायचं म्हणे डायबिटीज. खूप दिवस झाले ना रील गेला नव्हता ना इन्स्टावरती, आणि लिपसिंग वाला रील मी बनवला नव्हता, खूपच दिवस झाले. आणि पाठीमागे पसारा बघा, जो काही सकाळी ड्रेस मी घातला होता आणि चेंज केला जाताना नर्सरीला, कारण तो जरा विचित्र फिटिंग आहे त्याचं इथे, म्हणून. आणि ना आता भांडी धुत होते. माझी मेड आता उद्याचे दिवस आय थिंक सुट्टीवर आहे, परवापासून येईल. आणि तिच्यामुळे मला सवय लागली. पूर्वी अशी सवय नव्हती भांडी साठवायची. इतकी भांडी साठली होती की थकले मी धुवून. थोडीशी बाकी आहेत बरं का, दाखवते मी तुम्हाला. मी तशीच तिथे ठेवून दिलेत आणि जाऊ दे म्हटलं धुवू परत. आणि आतमध्ये आले आणि अहो इथं काम करत बसले होते. खरंच त्यांचं काम चालू आहे बरं का, अभ्यास करतायत ते. आणि त्यांना डिस्टर्ब पण केलं आणि एक रील पण बनवला. ते रील तुम्हाला शॉर्ट्स मध्ये पाहायला मिळेल. अगदी सहज आले, केस सोडले, हे बघा केस सोडले पटकन, कंगवा सुद्धा नाही लावला त्या केसांना, आणि रील बनवलं. आणि अहो म्हणतात खूप विचार करते, खूप परफेक्शनच्या मागे असते तू त्या, आणि वाटतंय ना तुला आलंय ना तुझ्या मनासारखं, आणि जरी आलं नसलं तरी म्हणे शेअर करून टाक. हे असं आहे. ते शॉर्ट नक्की बघा मैत्रिणींनो, आणि कसं वाटतंय सांगा. हा चला भांडी धुवायची आहेत, दाखवते मी तुम्हाला. खरंच भांडी तशीच ठेवलीत मी आणि आलीये. अहो काय करताय? आणि मिसळ मला हेवी झाली होती, त्यामुळे मी आता ना काहीही खायचं नाही असं ठरवलंय. अहो मात्र खाणार आहेत. पाव पण शिल्लक आहेत 6. तुम्हाला पण नाही खायचं? प्रितिश खाईल मग मिसळ आणि पाव शिल्लक आहे ते. तुम्ही हे खाणार आहे ना, काय खाणार आहे? ओट्स खाणार आहे का कॉर्नफ्लेक्स खाणार आहे? कॉर्नफ्लेक्स. तुम्हाला माहिती आहे हे बघा, अहो असा ड्रायफ्रुट्सचा डब्बा सोबत ठेवतात नेहमी ऑफिसमधून येताना 4-5 वाजता खायला. म्हणजे 5-5:30 वाजता जेव्हा बसमध्ये भूक लागते त्यावेळेला. मनुके, काजू आणि बदाम आहेत. अक्रोड पण घेऊन जाऊ शकता तुम्ही. अक्रोड काय घेतलेलं यामध्ये. आणि आजचं जेवण माझं हे असणार आहे. मी आता हे यामधलं थोडंसं खाणार. भांडी पडली माझी. इथं 2 आहेत, इकडे बघा हे धुवून ठेवलेली आहेत. आणि ही सिंक मधली दिसत नाहीत, दाखवते. घासायचे ही एवढी घासायची बाकी आहेत. इथं वरती पण पाठीमागे मोठी घासायची आहेत. ही एवढी घासून झाली आहेत. चला लागते का?
बस. तर आजचं रात्रीचं आमचं जेवण हे असणार आहे दोघांचं. प्रितीशने मिसळ खाल्ली नाही, खूपच थोडं झालं, अजून थोडंसं. आणि मध टाकला का त्यामध्ये? टाकलेलं आहे. चला मैत्रिणींनो, याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय. पुन्हा भेटेन लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये.